हाय हॅलो नमस्ते. कशा आहात सगळे? मी मस्त मजेत आहे. तुम्ही पण मस्त मजेतच असाल. किती जरी काय जरी झालं तरी मजेतच राहावं माणसानं. रोज एक समस्या असते आणि समस्या नसेल तर आयुष्य कटलं आहे की नाही. मजा असते ना तशा आयुष्यात. समस्याही पाहिजेच. आता बघा मला ना काल खूप ताप होता. काल काल नाही परवा दिवशी खूप ताप होता. मग दवाखान्यात जाऊन आले. 2 दिवस विश्रांती घेतली. मग जरा बरं वाटायला लागलं. आता काम करत करत तुमच्याशी बोलते. आणि पायाला बघा काहीतरी झालंय म्हणून पाय असा लांब करून बसावं लागलंय. पायाला असं इथून गुडघ्यापासून ते घोट्यापर्यंत पाय सुजलाय पूर्ण. आणि लाल लाल झालाय. ते त्याची ट्रीटमेंट चालू आहे, गोळ्या चालू आहेत, औषधं. आयुष्य आहे शेवटी, काहीतरी होणारच. पण आता हार मानायची नाही असं मी मनापासून ठरवले. काय कसं असतंय, काही जरी झालं तरी मनातनं जर आपण खंबीर राहिलं तर आपल्याला कोणच हरवू शकत नाही. आणि मला बघायचंच आहे माझे व्हिडिओ कधीपर्यंत व्हायरल होत नाहीत. काही झालं तरी मी किती जर आजारी पडलं काय झालं तरी मी आता व्हिडिओ सोडणार नाही. मध्ये आधी मी सोडायचे, काहीतरी संकट यायची मी सोडून टाकायचे मी व्हिडिओ. पण आता ठरवलंय आता काही होऊ दे नाही सोडायचं. का का तर मला आता कळून चुकले आयुष्य हे असंच राहणार आहे. संकट हे येतच राहणार आहे. आपण त्याला पण हसत हसत हा 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 करत जायचं पुढं. पर्याय नाही आहे. पर्याय नाही आपल्याजवळ. काहीतरी करून दाखवायचं आहे लोकांना. आणि ते करून दाखवायचं असेल तर आपल्या कामात वेड्यासारखं स्वतःला झोकून द्यायला पाहिजे. असं मी खूप वेळा ऐकले. आता ट्राय करणार, करायलाच पाहिजे ट्राय. आणि आता मी जे करते ते फक्त पैशाच्या ह्याच्या येणं करणार नाही. एक मनाला समाधान. आता बसल्या बसल्या काय काम आहे, कामाचं काय नाही, कामाला काम करावंच लागणार आहे. ते काम करत करत पण एखादा व्हिडिओ बनला तर काय हरकत आहे ना. असं थोडीच आहे की मला आत्ता पैसेच पाहिजेत ह्या हिशोबाने मी केलं तरच. हो, नशिबाचा भाग आहे तो, मिळतील. आपण इच्छा तर आहे मिळणारच ह्याची. पण नाही मिळालं म्हणून दुःख नाही करत बसणार. हे बघा पावटे काय ते शेंगा घेतलेल्या, ते सोलत सोलत तुमच्याबरोबर बोलते. कारण वेळ मिळत नाही मला कामातनं, ह्या आजारपणातनं. एकतर आपल्याकडं कमवायला कोण नाही. मग मी डबे करते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अशा अवस्थेत पण करावं लागतं काय ना काय. कारण ज्याचं कोण नाही त्याला माहीत असते. माझ्यासारखे खूप जण असतात. मी काही एकटी नाही जगात. त्यामुळं मी कधी माझं दुखणं कुणाला म्हणजे काय ते माझं रडगाणं सांगत बसणार नाही. असतात खूप जण असतात. आणि त्याच्यावर पण मात करून जगणारे पण खूप जण आहेत. माझ्यापेक्षा 2-2 पाय नसणारे असतात. त्याच्यात काय, माझा एक पाय नाही, त्यांना 2-2 पाय नसतात, हात नसतात. आता माझं ह्या हाताचं ऑपरेशन झालं आहे. ऑपरेशन झाल्यापासून विश्रांती नाही, त्यामुळं लय दुखतोय हात. काय करायचं त्याला, काहीतरी उपचार करायचे. इथं काय तर असं मऊ रुमालाचं कापड लावलं इथं, मस्त आहे. काय नाही, करत राहायचं. कामं करायलाच पाहिजेत. कामं केली तरच पोटाला मिळते. नाही तर कोण बसून देत नाही. आता मी तर खाटोर जाऊन झोपले. समजा माझ्याकडे पैसे आहेत, सगळं आहे, मला झोपून राहायचं आहे आणि कोणच नाही आणायला. मी जरा लांब राहते समजा, कोण इथं नाही आसपास, तर घरात सगळं असताना बनवून खाणं हाच पर्याय राहतो ना आपल्याकडं. का ते आपलं आपण म्हणजे पैसे आहेत म्हणून आपलं आपण सगळं होते, होत नसते. खूप अडचणी येतात. जरी पैसा असेल तरी सुद्धा अडचणीत स्वतःला बनवायला लागतेच. ते पण अनुभव घेतल्यात. खूप मोठे मोठे अनुभव घेतलेत. त्यामुळं काय आता हेच मला करून घालल आणि तेच मला हे करल.
काही उपयोग नाही. स्वतःचं काम स्वतः करणे, किती जरी अडचण असली तरी सुद्धा करणे. आणि कुणाकुणाच्या आयुष्यात खूप सुख असते, इतकं सुख असते की सांगायला नको. आई असून तिची काहीतरी मजबुरी आहे त्यामुळं ती येऊ शकत नाही. बघा, कुठलीच आई चुकीची नसते, काहीतरी मजबुरी असते. आपण पण समजून घ्यायला पाहिजे तिची मजबुरी आहे. आई असं म्हणजे तिचं मग त्यामुळं असं म्हणजे हे नाही करायचं की हां ती माझ्याकडे येत नाही. काय काय लोकांना असते सवय, माझी आई माझ्याबरोबर अशी वागते, माझं ऑपरेशन झालं तरी आली नाही, हे झालं ते झालं. तिच्या मजबुरी खूप आहे, तिच्यासाठी मी काय करू शकत नाही ना, तर तिच्याकडं अपेक्षा पण करू शकत नाही, आहे की नाही.